भावसार महिला मंडळाकडून 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न. दिनांक 11 जुलै 2026 शनिवार रोजी हिंगोलांबिका सांस्कृतिक भवन येथे भावसार महिला मंडळातर्फे 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले सर आणि चित्रा एक्झिक्युटिव्ह हॉटेलच्या मॅनेजिंग डायरेक्टर चित्रा जवळकर हे उपस्थित होते. सचिवा सौ सुजाता माळवदकर यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर श्री हिंगलाज मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ विजया क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय वाचन केला. मंडळाचे अध्यक्ष सौ कृष्णा धायपुले आणि सल्लागार सौ उमा हिबारे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन नवले सरांचा सत्कार केला. उपाध्यक्षा सौ हेमा बेळमकर आणि भावसार विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या अध्यक्षा सौ विद्या कटारे यांनी सौ चित्रा मॅडम यांचे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर श्री नवले सर आणि चित्रा मॅडम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण झाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समाजातील 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नवले सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःच्या शिक्षणावर विश्वास ठेवून विश्वासाने पुढे वाटचाल करण्यास प्रोत्साहन दिले. तर चित्रा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना क्षमतेप्रमाणे करिअर निवड करा आणि व्यवसाय करताना पारंपरिकता जपून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून कशी प्रगती साधता येईल याबाबत मार्गदर्शन केले. 10वीतील प्रथम क्रमांक मिहीर शरद पेंडकर, द्वितीय क्रमांक अर्णव मनोज कटारे, तृतीय क्रमांक अनुज दीपक महिंद्रकर यांना देण्यात आला. 12वीतील प्रथम क्रमांक प्रणाली महेश महिंद्रकर, द्वितीय क्रमांक वासू आनंद लाडे, तृतीय क्रमांक श्रेया आनंद महिंद्रकर यांना देण्यात आला. या विद्यार्थ्यांना महिला मंडळातर्फे शिष्यवृत्तीचे पाकिट आणि भेटवस्तू व सर्टिफिकेट देण्यात आले. या कार्यक्रमात एकूण 50 विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पालक आणि विद्यार्थी आलेले होते. आलेल्या सर्वांसाठी मंडळातर्फे चहा आणि बिस्किटाची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी सल्लागार म्हणून सौ उमा हिबारे, मीनाक्षी महिंद्रकर, सौ सरिता जवळकर, सौ विद्या कटारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाच्या कार्यकारिणी सौ वैशाली हिबारे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सविता सौ सीमा खमितकर, सौ सुनीता पुकाळे, सौ भारती कांबळे यांनी परिश्रम घेतले. सौ लाजवंती वडे, सौ विद्या पोकळे, सौ प्रणिती महिंद्रकर, श्रीमती कल्पना माळवदकर, सौ वैशाली बांबुरे, सौ संगीता धायपले व इतर मान्यवर उपस्थित होते. हेमा बेळमकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. धन्यवाद. मामा क्षीरसागर बालक आले शेअर करायचं टाळ्यामध्ये करू शकू. प्रियांशू केजोदीप क्षीरसागर, आदिती नितीन पुकाळे, आदी हरिनामाचा गजर जसं करतो तसं टाळ्यांचा गजर सौ उमाताई हिबारे यांच्याकडून विशेष शिष्यवृत्ती. संस्कृती प्रशांत बुलबुले, जोरदार 87 टक्के. श्रावणी राजेश महिंद्रकर, विजयलक्ष्मी अजय 79.80. श्रेयस किशोर वासुकर, मनीष दिगंबर जवळ, रितेश संतोष वासुकर, पी राम वासुकर. सहसचिवा सौ विजयाताई क्षीरसागर, सहसचिवा सौ सोनलताई जवळकर, लाजवंती वडे, एक मिनिट या एक मागे या थोडा. झालं मोबाईल वाले मागे या थोडे. दादा मागे ये. वर्षाचे 12 सण आपण साजरे
करतो. त्यातच नागपंचमी आली, दसऱ्याचा फेरधरे वगैरे आले, दसऱ्याचा हिंगलाटिका मंदिरात आपण चुडामरण कार्यक्रम घेतो. पुन्हा मिलादीच्या वेळेस महिलांचा सत्कार करणे, आपल्या महिला मंडळाची स्थापना फेब्रुवारी म्हणून कार्य केले. त्यांचे पदविका शिक्षण शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथून झाले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून जीवन आपण सर्वांनी नमस्कार सुस्वागत करते. जय गुलाब, जय महाराष्ट्र. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर आपल्या देशाचे राष्ट्रपती होते आणि ते राष्ट्रपती असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर त्यांची राहणीमान अतिशय साधं होतं. ते स्वतः इंजिनियर होते. ते इंजिनिअरिंग झाल्यानंतर ते संशोधक बनले. सुरुवातीला ते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या ठिकाणी सायंटिस्ट म्हणून कामाला होते, सर्व्हिस करत होते. त्यानंतर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO या ठिकाणी त्यांना गव्हर्नमेंटने तिथे सायंटिस्ट म्हणून रिक्रूट केलं. आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की 1998-99 ला आपल्या देशाने एक अणु चाचणी घेतली होती आणि त्या अणु चाचणीचे प्रमुख म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर होते. ती अणु चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्यांना पंतप्रधानांचे त्यावेळेच्या पंतप्रधानांचे म्हणजे त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी जे पंतप्रधान होते त्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून ते झाले आणि त्यानंतर आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले. पण जरी ते राष्ट्रपती झाले तरी सुद्धा त्यांचं राहणीमान अतिशय साधं होतं. आपल्या देशातली सर्वात मोठी बिल्डिंग त्यांना राष्ट्रपती भवन आपण म्हणतो, त्या राष्ट्रपती भवनामध्ये ते राहत होते. पण अतिशय साधं राहणीमान, पण अतिशय उच्च अशी विचारसरणी त्यांची होती. आणि एकदा असा एक प्रसंग होता की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर त्यांच्या हस्ते आपल्या देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीजी त्यांचा सत्कार होणार होता. आणि त्या सत्काराच्या वेळेस आता तसं जर पाहिलं, आर्थिक दृष्ट्या जर विचार केला तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर आर्थिक दृष्ट्या काही फार श्रीमंत नव्हते. अंबानीचे इतके तर नाही, वेगवेगळे असतात, विचार वेगळे, मतभेद असतात. पण महिला मंडळाचं मी 55 वर्ष म्हणजे खूपच विचारधारा एवढ्या प्रमाणात असू शकतात. जरा मला पण त्याच्यावर काम करावं लागेल घरात सुद्धा. आणि इथे सर्वप्रथम आता जे काही 10वी आणि 12वीचे विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये यशस्वी झालेले त्यांचं खूप खूप आभार